बँक ऑफ महाराष्ट्रामधील कर्मचाऱ्यांनी 20 मार्चला एक दिवसाचा संप पुकारलाय। कर्मचारी भरती करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय, त्यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी सीईटी परीक्षा आजपासून सुरू होते। पहिल्या दिवशी एमएड आणि एमपीएड या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी जवळपास 4000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। मुंबईमध्ये एलएलबी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी यंदा विक्रमी 91,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। सीईटी विभागाकडून 3 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा घेतली जाते। विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी झाल्यामुळे चुरस वाढणार आहे। पनवेलमध्ये आरटी अंतर्गत 9,703 मुलांना आपल्याला हव्या त्या शाळेमध्ये त्यांना मोफत प्रवेश मिळालेला आहे। त्या प्राधान्य दिलेल्या शाळेमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे अद्यापही काही पालकांनी प्रवेश निश्चित केलेले नाहीत। दरम्यान 113 शाळेतील 771 जागा रिक्त आहेत। आयटीईपी अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। एनसीटीई कडून राबवण्यात येणाऱ्या अर्ज नोंदणीची प्रक्रिया 16 मार्चपर्यंत होती। परिणामी कमी वेळेमध्ये अर्ज नोंदणी कशी करायची या संदर्भात महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं। मात्र एनसीटीईनं अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। नीट पीजी 2025 परीक्षेची तारीख वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळानं जाहीर केली। त्यानुसार नीट पीजी 2025 परीक्षा 15 जून रोजी होणार आहे। संगणक आधारित होणारी ही परीक्षा 2 सत्रांमध्ये घेतली जाईल। सतीश भोसले उर्फ खोक्यावर कारवाई करण्यासाठी आझाद मैदानामध्ये बेमुदत उपोषण केले जाणार आहे। आज संध्याकाळी 5 वाजता बीडमधून उपोषणकर्ते निघणार आहेत। खोक्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी शिरूर ग्रामस्थांसह ओबीसी समाज मुंबईमधील आझाद मैदानामध्ये बेमुदत उपोषण करणार आहेत। मुंबई महापालिका क्षेत्रामधील अनधिकृत बांधकामाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार आहे। जे शासकीय अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परिषदेमध्ये याची माहिती दिली आहे। कोस्टल रोडवर अतिवेगानं वाहन चालवणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातोय। सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत भरधाव वेगानं वाहनं चालवणाऱ्यांवर ही कारवाई केली जाते। वेगानं वाहनं चालवणाऱ्यांवर 2964 वाहनांना दंड आकारण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। उरण जेएनपीएच्या गेटवे पर्यंतची सागरी प्रवासी स्पीड बोटची ट्रायल घेतली जाणार आहे। ही ट्रायल यशस्वी झाल्यानंतर प्रवासी वाहतूक सुरू केली जाणार आहे। या प्रदूषण विरहित स्पीड बोटीमुळे प्रवाशांना जेएनपीए मुंबई हा प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटांमध्ये शक्य होणार आहे। अंबरनाथमध्ये थकीत कर वसुलीसाठी जप्तीची मोहीम राबवली जाते। पालिकेनं 12 वाणिज्यिक मालमत्तांना सील ठोकलेलं आहे, तर 31 मार्चपूर्वी कर भरणा करण्याचं पालिकेनं आवाहन केलं आहे। अमरनाथ यात्रेच्या तयारीला आता वेग आलाय। यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी 1 लाख सुरक्षा जवान तैनात केले जाणार आहेत। भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलंय। यात्रेला अद्याप 3 महिन्यांचा कालावधी आहे। मुंबईसह राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानामध्ये पुन्हा एकदा बदल झालाय। पुढील 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भामधील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर हवामानात बदल झालाय। पुढील 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळी वारे वाहतील अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। मुलुंड पूर्व परिसरामध्ये अखेर 3 दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत झालाय। नाल्यामध्ये फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं, त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला। पालिकेचे 60हून अधिक कर्मचारी 3 दिवस दुरुस्तीच्या कामामध्ये व्यग्र होते। मुंबईमध्ये पाण्याची चोरी रोखण्यासाठी आधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे। दररोज 700 दशलक्ष लिटर पाण्याची चोरी होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे ही चोरी रोखण्यासाठी पाईपलाईनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे। तसंच समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं रूपांतर पिण्यायोग्य पाण्यामध्ये करण्यासाठी प्रकल्प उभारला जाणार आहे। इंडियाज गॉट लेटेंट वाद प्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागानं यूट्यूबर समय रैनाला पुन्हा एकदा समन्स बजावले। त्याला आज चौकशीला हजर राहण्यासाठी
सांगण्यात आलेलं आहे, तसे आदेश देण्यात आलेत. समय रैना परदेशात असल्यामुळे त्याने आपली चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावी अशी मागणी केली होती, मात्र ती मागणी फेटाळून लावली आहे. सांगलीमध्ये गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. या आरोपीकडून 36,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. हा तरुण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये 1100 सीसीटीव्ही बसवण्यात आले, तर ठाण्यातील ग्रामीण पोलीस मुख्यालयामध्ये सीसीटीव्ही वॉर रूम बसवण्यात आले. या सीसीटीव्ही वॉर रूममध्ये 24 तास पोलीस कार्यान्वित असतील. तसंच लवकरच 4000 सीसीटीव्ही बसवले जाण्याची संकल्पना ग्रामीण पोलिसांनी आखली आहे. निफाडच्या नांदूर मधनेश्वर गावामध्ये बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली. बिबट्याचा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय. बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.